नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे धावती कार आगीच्या भक्ष्यस्थानी, प्राणहानी नाही। नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावरती निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील बाणगंगा नदीच्या पुलावर अंदरसूल येथील गाडीने पेट घेतला आहे। हे ड्रायव्हरच्या व प्रवासी असलेल्या दोघांच्या लक्षात आल्यानंतर गाडी थांबवण्यात आली व तात्काळ गाडीतून उतरून घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला व पुढील अनर्थ टळला। मात्र गाडीच्या दोन्ही बाजूस इंजिनच्या दिशेने पेट घेतल्याने व आग जोराची लागल्याने मदतीसाठी आजूबाजूचे शेतकरी व शेजारीच असणारे पानगव्हाणे यांचीही वस्ती असल्याने मदत कार्यासाठी धावली, पण गाडी विझवण्यासाठी सगळे असमर्थ ठरले। कोणालाही ते शक्य झाले नाही व वेळेवर कोणतीही अग्निशामक यंत्रणा उपलब्ध न झाल्याने अखेरीस गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून कोळसा झाला। सुदैवाने यात चालकांच्या व प्रवाशांच्या सतर्कतेमुळे कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही। ओझर पोलीस स्टेशन अंतर्गत कसबे सुकेने बीटाचे बोडके दादा यांनी हजर होऊन गाडीचा पंचनामा केला। माझं नाव अर्णव जगन्नाथ बोलते, राहणार अंदरसूल, तालुका येवला, जिल्हा नाशिक। आम्ही नाशिक येथे गेलो होतो। या कंपनीची गाडी नाशिकवरून येताना पिंपळाजवळ गाडीच्या एसीच्या फ्लोअरमधून वास यायला लागला। सुरुवातीला वास यायला लागला, पण गाडी थोडी बाजूला थांबवली तर डायरेक्ट त्याच्यातून धूर यायला लागला। गाडीच्या खाली उतरलो, पूर्ण उकडून बघितलं तर डायरेक्ट गाडीने पेट घेतलेला। कुठं चालले? नाही, नाशिकवरून अंदरसूलला चाललो। अंदरसूलला चालले। अच्छा अच्छा। अचानक पेट घेतला वा? हो, आधी सुरुवातीला वास आला, हां हां। त्याच्यानंतर फ्लोअरमधून धूर यायला लागला। कोणाची जीवनहानी नाही झाली? काही नाही, काहीच नाही झालं, सुखरूप आहे बाकी सगळं। बाकीचं स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।